मंडळी नमस्कार. अगदी मनाच्या एकदम खोलवर कोपऱ्यामधून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. मला माहिती आहे की खूप दिवस झालेत आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आला नाही, कारण की तुमच्यासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही हा पूर्ण सेटअप तयार करत होतो, स्टुडिओ तयार करत होतो. कारण बाहेर खूप जास्त अडचणी येऊ लागली. कधी कोणी मधातच ओरडू लागलं, तर कधी कोणाची गाडी मधातच येत होती, किंवा आपण स्टँडवर आपला मोबाईल घेऊन बसले की लोक म्हणायचे, "अरे काय करायला आशिष, फोटो वगैरे काढायला का?" असं काहीतरी बडबडायचे आणि ते जे फोकस आहे ना स्टोरी सांगण्याच्या मागचं, ते थोडंसं विचलित व्हायचं. नंतर मग ते ट्यून बरोबर नाही बसायची, थोडासा प्रॉब्लेम व्हायच्या, अडचणी व्हायच्या. म्हटलं की असं नाही जमणार, आता आपल्याला स्टुडिओ अर्जंटली बनवावंच लागेल. आणि त्याच कारणामुळं हा स्टुडिओ आपण बनवला. तर ठीक आहे, सगळं बाकीच्या गोष्टी सोडूयात. कसा वाटला स्टुडिओ? चांगला वाटला का? म्हणजे बॅकग्राऊंडचा कलर वगैरे अजून थोडंफार काम बाकी आहे. त्याचे पाठीमागं शोपीस लावलेले आहेत, त्यावर पण थोडे थोडे स्टॅच्यू ठेवायचे, लायटिंग वगैरे लावायचे. पण ते थोडंसं पैसा कमी असल्यामुळं जर असं काम धकवे कंपना केलं आहे. तर गरिबाचा सेटअप जर चांगला वाटला असेल तर प्लीज आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये थोडासा शब्दाने पाठिंबा देऊ शकता. थोडे चांगले वापरू. ठीक आहे, चला तर आपण आता मेन आपल्या स्टोरीकडं वळूयात. आज तुमच्यासाठी जरा स्पेशल स्टोरी घेऊन आलो आहे. खरं तर ही स्टोरी आपल्याला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशीच टाकायची होती, ज्या दिवशी जांभळावस असते ना त्या दिवशी. आणि स्टोरी पण जांभळावसचीच आहे, त्यामुळे त्याच दिवशी आपल्याला टाकायची होती. पण इथल्या तिथल्या कामामुळं जरासं उशिरा येत आहे. तर ठीक आहे. एक बाळू नावाचा मुलगा होता. त्याचं नवीन लग्न झालं होतं आणि लग्न झाल्याच्या नंतरची त्याची ही जांभळावस पहिली जांभळावस होती. म्हणजे हा जो श्रावण महिना आहे, या श्रावण महिन्याच्या अगोदरचा जो एक दिवस असतो, त्या दिवशी लोक एकमेकांना पार्ट्या देतात, पार्ट्या करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पूर्ण श्रावण महिना आपण नॉनव्हेजला हातसुद्धा लावायचा नाही, आपण फुल्ले फुल महादेवाची पूजा करायची आणि श्रावण महिना आपण पाळायचा, जेणेकरून महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. म्हणजे महादेवाला कळत नाही की आपण वर्षभर दुसऱ्यांचा जीव तोडून आपण खातोय आणि नंतर आपण फक्त एक महिना, 12 महिन्यामधून फक्त एक महिना आपण खाण्याचं टाळतो, जेणेकरून महादेवाला असं वाटावं की बाबा माणसं कितीच दयाळू आहेत. पण तसं कोणी नसतं. तर असंच बाळूला ऑफर आली त्याच्या सासरवाडीहून. नवीन लग्न झालेलं होतं, पहिली जांभळावस. मेवण्यानं फोन केला, "अहो दाजी, या की आपल्या गावाकडं, लई मोठं बकरं कापलं या, तुमच्यासाठी स्पेशल दारू पण आणून ठेवली आहे, तुम्ही फक्त या, एकदा या, पहिली जांभळावस आहे तुमची, पहा की कसा राडा राहतो, खाना पिना नाचना गाणा." त्याचा मेवना त्याला बाळूला असा फोन लावून सांगतो. आता बाळूही काही कमी नव्हता, त्याला पण शौक होता खाण्याचा पिण्याचा, पण रेग्युलर नाही खायचा प्यायचा बरं का, तो म्हणजे कधीमधी एन्जॉय म्हणून. पण चला शौक भारी होता त्याला. एकदा दारू प्यायला बसला की 2-3 क्वार्टर तर एकलाच मारायचा, फुल देशीवाल्या, ते पण निख्या, कडू लागो जळो काही हो. आणि नॉनव्हेजचा तर त्याला नादच होता. शरीरात चांगला धष्टपुष्ट होता, कमीत कमी तो असेल 85 किंवा 90 किलोचा. आता त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की बाळूचं शरीर कसं असू शकतं, ते त्या प्रकारचा बाळू. मग जांभळावसला संध्याकाळी 6 वाजता बाळू आपल्या गावामधून निघतो सासरवाडीला जाण्यासाठी. सासरवाडी काय फार लांब नव्हती, एखाद्या घंट्याचं अंतर होतं. 7-1 वाजेपर्यंत बाळूने विचार केला आपण तिथं जाऊ, 7 वाजता खाऊ पिऊ, मस्त थोडासा आराम करू आणि 9:30 वाजता आपल्या गावाकडं परत येऊ, 1-2 घंटे आपण तिथे थांबूयात. तर या विचाराने बाळू आपल्या गावातून 6 वाजता निघाला. आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश कपडे वगैरे घालून, डोक्याला टिका वगैरे लावून निघाला सासरवाडीकर. बाळूजवळ स्प्लेंडर होती. गाडीचं पेट्रोल फुल राहायचं बाळूच्या, कारण की बाळूजवळ पैसाही थोडा जास्त होता. ते एक नवं गाणं नाही का, आप्पाचा नादले काहीतरी असं काय, तशा प्रकारचं आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, अशा प्रकारचं होतं बाळूकडे क्रेडिटचं कार्ड आहे. तर म्हणजे बाळू थोडा फायनान्शियली थोडासा बेस्ट होता. तर त्या हिशोबानं बाळू तिथून निघाला 6 वाजता संध्याकाळी. पोहोचता पोहोचता त्याला 7 वाजले. तिथं गेल्याच्या नंतर सासरवाडीमध्ये गेला, पाय वगैरे धुतले, चहा वगैरे पिला आणि तिथं थोडासा आराम करण्यासाठी झोपला. पण त्यांची जी पार्टी करण्याची तयारी आहे ती थोडीशी लांबली. म्हणजे टायमिंग दिला होता संध्याकाळच्या 7चा, बाबा या तुम्ही संध्याकाळी 7 वाजता जेवण वगैरे जाऊ शकता. पण 7 वाजेपर्यंत त्यांचं जे सामान आहे ते नेमकं जमा करणं झालं होतं.
तयार करणं, बनवणं त्याला थोडासा टाईम लागणारच होता. आता 1.5 ते 2 घंटे तर आरामशीर त्या प्रोग्राममध्ये जाणार होते. आणि ज्या जागेवर ते पार्टी करण्यासाठी गेले होते त्या जाग्यावर बरेचसे लोकं होते. म्हणजे पोरांच्या टोळ्या आपण म्हणतो ना, अशी खूप मोठी टोळी होती त्यांची. कुठले कुठून मेव्हण्याचे मित्र, मित्रांचे मेव्हणे, मित्रांच्या मित्रांचे मेव्हणे असे सगळेजण बोलवले होते. आणि एक बोकडे नाही, तब्बल 2 बोकडे ते कापू लागले. आता 2 बोकडे कापल्याच्या नंतर आता हा बाळू तर बाळूचा मेहुणा त्या सगळ्या टीमचा लीडर. तर या बाळूला त्याचा मेहुणा म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही आपल्या घरी आराम करा, आम्ही तयार झाले की तुम्हाला फोन करतो, तुम्ही कुठे बेजार होता तिकडे येऊन. बाळू म्हणला की ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण कशाला काम करायचं आहे, आपण सासरवाडीत आलेलो आहोत, आपण जावई आहोत, आपण फक्त जाऊन रेटायचं, मदत नाही करू लागायची, असं बाळूचं म्हणणं. बाळू मस्त आरामगिराम केला. बाळूला 9 वाजता कॉल आला. 9 वाजता कॉल आल्याच्या नंतर त्याचा मेहुणा म्हणतो की भाऊजी तुम्ही आपल्या शेताकडे या, शेत माहीत आहे ना तुम्हाला, शेताकडे या आणि मस्त जेवण वगैरे आपल्या घरी झोपीचा. बाळूच्या डोक्यामध्ये पहिला प्लॅन होता की नाही, जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला सरळ आपल्या घराकडे निघायचं आहे. तर 9 वाजता बाळू त्याच्या शेताकडे जायला निघाला. शेताकडे जाण्यासाठी 15 मिनटं लागत होते. 9:15 वाजले. तिथं गेल्याच्या नंतर वाढणं बसणं, जरासं दुसऱ्यांसोबत बोलणं, ओळखी वगैरे करून घेणं, कम्प्लिटली वाजले यांना 9:30. 9:30 वाजता जेवणाच्या ताटावर बसले. बाळूने, त्यांच्या मेहुण्याने आणि इतर लोकांनीही भरभरून पोटभर मटण वगैरे खाल्लं, दारू वगैरे पिली आणि 9:45च्या दरम्यान यांचं जेवण वगैरे व्यवस्थित सगळं काही ठीकठाक झालं. फुल जेवण झालं, एकदम भयंकरवालं फुल जेवण. मग दारू वगैरे पिल्याच्या नंतर थोडेसे 15-20 मिनटं तिथं बसले. बसल्याच्या नंतर कंप्लीट 10 वाजता बाळू त्याच्या शेताकडून निघाला. बाळू त्याच्याला मेवण्याला म्हणला की नाही, मला थांबायला जमणार नाही, मला जावंच लागेल, कारण की घरून बोलवलेलं आहे आणि थोडीफार अडचण आहे. काहीतरी XYZ थोडी अडचण म्हणजे लावायची म्हणून लावलं, कारण अडचण म्हणून लावलं आणि तिथून तो निघाला. 10 वाजता तो आपल्या घराकडे निघाला. आता घरी येण्यासाठी 1 तास लागायचा, पण तो 10 वाजता त्याच्या गावाच्या फाट्याहून निघाला, त्याच्या मेहुण्याच्या सासरवाडीच्या फाट्याहून निघाला. निघाल्याच्या नंतर तो रस्त्याने चालतोय, म्हणजे गाडी चालवतोय, पण त्याची गाडी म्हणजे त्याला असा एकही फाटा दिसत नाही किंवा रस्त्याने एकही असा माणूस दिसत नाही की तो त्याला विचारू शकेल किंवा तो ओळखू शकेल की हां, आपलं गाव आता समोर आहे, आपलं गाव समोर आहे. बराच वेळ होतो, अर्धा घंटा, 1 घंटा, 1 घंटेचा 1.5 घंटा होतो, तरीसुद्धा बाळूच्या गावामध्ये पोहोचत नाही. बाळू फार त्रासतो. गाडीमधलं पेट्रोल फुल असल्यामुळं त्याच्या गाडीतलं पेट्रोल काय लवकर संपत नव्हतं. तो त्या रस्त्याने चालत गेला, गाडी चालवतच होता. या आशेने बाबा आपला फाटा आता समोर येईल, समोर दिसल, कोणतं तरी गाव दिसल, पण त्याला एकही गाव दिसत नव्हतं ना, एकही फाटा दिसत नव्हता. आता 1 घंटा 2 घंटे झाले सलग बाळू आपली मोटरसायकल चालवत होता. तो एका रोडच्या साईडला उभी केली मोटरसायकल, बघतो तर काय कुठं काहीच नाही, फक्त एक मेन रोड दिसतोय. रोडनं कुठले वाहनं दिसत नाही आहेत, ना कुठला माणूस दिसतोय, कोणीच नाही. साधे जे रात्रीला किरकिरणाऱ्या किरकिरी असतात ना, त्यासुद्धा नव्हत्या, त्यासुद्धा गायब, एकदम शांत. जसं की एखाद्या बंद खोलीमध्ये घेऊन गेले वॉइस प्रूफिंगवाल्या आणि दरवाजे वगैरे लावले आणि मधात माणसाला कोंडलं, कसं त्याच्यात किरकिरीचा सुद्धा आवाज येत नाही, तसा आवाज एकदम शांत तिथं. असं वाटत होतं की ते एका रूममध्ये बंद आहे आणि त्याला म्हणजे हेच नाही, आवाज कुठला येतच नाही आहे, म्हणजे कोणी दिसतच नाही आहे. बाळू हरपळा, हे होतं आहे का माझ्यासोबत? खिशातून मोबाईल काढतो, मोबाईलमध्ये बघतो तर रात्रीचे 12 वाजायची वेळ आली. बाळू म्हणतो, आईला असं कसं झालं? मला तर 11 वाजेपर्यंत घरी पोहोचायला पाहिजे होतं. आपला रस्ता 1 घंट्याचा आहे आणि मला 2 वाजायलेत कसे? आता 30 ते 35 किलोमीटरचा रन. बाळू गाडी जोरात चालवायचा, जास्तीत जास्त 52 तास लागला असेल त्याला. पण यावेळेस 2 घंटे झाले होते, रात्रीचे 12 वाजले होते, तरीसुद्धा बाळू त्याच्या घरापर्यंत पोहोचला नव्हता. त्याला काय कळत नव्हतं. आता त्याने दारू पिलेली होती, वरून फुल जेवण केलेलं होतं, थोडी थोडी धुंदी त्याच्या डोळ्यामध्ये होती. त्याला मोबाईलमध्ये बघायलासुद्धा व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं, म्हणजे तो या पद्धतीने त्याची हालत झाली होती. तो फोन लावायला जाऊ लागला, फोन लागता लागता कट होऊ लागला. म्हणजे ते समोरचे व्यक्ती जर एखादी कौरक्षेत्राच्या बाहेर असल्यावर कसं वाजतं, टुक 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 टुक, आणि ते एकदम असं बंद होतं ना, तशा प्रकारचं बाळूचं होऊ लागलं. प्रत्येकाला फोन करून पाहिले त्यानं आपल्या मेहुण्याला फोन करून पाहिले, बायकोला फोन करून पाहिले, बाबाला फोन करून पाहिले, मित्राला फोन करून पाहिले, पण कुणाचाही फोन लागत नव्हता. बाळूला वाटलं की अरे हे होतंय काय, म्हणजे हे सगळं काही वेगळा प्रकार घडू लागला ना.
2 घंटे रन करूनही आपण आपल्या घरी पोहोचलो नाही आणि या रस्त्यावर कोणतं वाहनही दिसलं नाही 2 घंटे रन करता वेळेस. एखादं तरी वाहन ओव्हरटेक करायला पाहिजे किंवा समोरून यायला पाहिजे. पण मला एकही वाहन समोरून आलं नाही आणि मागूनही एकही वाहन आलं नाही. बाळूला हे जे विचार आहेत ना थोडे प्रॉब्लेम देऊ लागले. म्हणजे तो विचारात पडू लागला की काहीतरी आहे, प्रॉब्लेम आहे. बाळू मग त्याला उभं राहण्याची थोडी ताकद वगैरे नव्हती, जरा झुलू लागला. तो रोडच्या थोडासा साईडला बसला. बसल्याच्या नंतर विचार करू लागला. तेवढ्यात बाळूच्या कानावर असं थोडंसं काहीतरी चालल्यासारखा आवाज आला. म्हणजे कुणीतरी आपल्याकडे येते असा त्याला आवाज आला, पण तेवढाही मोठा नाही की माणूस येईल म्हणून. हलक्या हलक्या पावलाचा आवाज. बाळू वळून बघतो तर एक कुत्रं बाळूकडे येताना दिसलं. पहिले बाळूला वाटलं नाही की ते कुत्रं असेल म्हणून. पहिले त्याला असं अंधकांधक दिसू लागलं की काहीतरी आपल्याकडे येतं आहे. बाळू आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो आणि जिकडून ते येतं आहे तिकडे ते आपल्या मोबाईलची टॉर्च दाबतो. दाबल्याच्या नंतर बघतो तर एक कुत्रं ज्याचे डोळे चमकत होते अंधारामध्ये, लाल भडक डोळे आणि त्याचा कलर पूर्णपणे काळा, पूर्ण A to Z काळा. ते कुत्रं हळूहळू बाळूकडे येत होतं. बाळूला सुरुवातीला वाटलं की नॉर्मलचं कुत्रं आहे. बाळू त्याला म्हणला की हड हड, असं म्हणजे त्याला हुसकावून देण्याच्या पाठीमागे लागला. पण ते कुत्रं बाळू त्याला हड म्हणला की ते जसं की आता बाळूवर ते अटॅक करणार आहे. बाळू थोडासा सायलेंट राहिला. बाळूला माहीत होतं की बाबा कुत्रं जर अंगावर आलं तर एका जागेवर उभं राहायला पाहिजे किंवा थोडंसं सायलेंट राहिला, हालचाल करायची नाही. बाळू एकदम स्टॅच्यूसारखा सायलेंट राहिला. ते कुत्रं जवळ आलं. आता बाळूची जी टॉर्च होती ती अशीच त्यानं त्याच्यावर धरली होती. त्याचं म्हणणं होतं की ही बाबा आल्याच्यानंतर आपण थोडं सावध राहायला पाहिजे. ते जसं जसं कुत्रं त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये येऊ लागलं तसं तसं त्याचा अवतार दिसू लागला आणि तो अवतार एवढा भयंकर होता. तो अवतार पाहिल्याच्या नंतर बाळूच्या पायाखालची जमीन सरकली. बाळूला अक्षरशः घाम फुटला. बाळूनं जेवढीसुद्धा दारू पिली होती ना ती सगळी दारू एका झटक्यात उतरली होती. कारण की जे समोरून कुत्रं येऊ लागलं ते कुत्रं, त्याचं जे तोंड होतं, त्याची जी दातं होती, नॉर्मली कुत्र्याचे दातं कशी खाली असतात, पण त्याचे दातं एकदम त्याच्या दाभाळाच्या खाली होते. जसं की रानडुकराचे दातं कसे असतात असे वर खाली, तशा प्रकारे या कुत्र्याचे दातं होते. त्याचे जे कानं होते त्याचे कानं अर्ध्या मधातून तुटून सडल्यासारखे पडत होते, म्हणजे लोंबकळले होते. आणि लोंबकळे असे नाही की नॉर्मल कुत्र्याचे कानं असे लोंबकळतात खाली रेग्युलरली, पण याचे कानं अशा प्रकारे लोंबकळले होते की सडून सडून अर्ध कान तुटून असं खाली लोंबकळत आहे. आणि जे काही उरलेलं कान आहे ते वरी असं हे खरूच झालेलं कुत्रं कसं असतं तशा प्रकारचं, पण ते फक्त त्याच्या कानावरच होतं. त्याच्या नाकामधून रक्ताच्या धारा पडत होत्या. त्या कुत्र्याच्या नाकामधून रक्ताचं टपकत होतं, लाल भडक रक्त. आणि ते जसं जसं बाळूच्या जवळ येते ना तसं तसं त्या कुत्र्याच्या अंगामधून इतका बेकार वास येत होता की बाळू सहनसुद्धा करू शकणार नव्हता. आणि जसं जसं ते कुत्रं जवळ येत होतं अजून एक गोष्ट खूपच शॉकिंग बाळूला दिसली. ते कुत्रं एक एक पाऊल टाकता टाकता त्याचा आकार बदलत जाऊ लागला आणि बघता बघता ते एका स्त्रीच्या रूपामध्ये गेला. कुत्रा स्त्री झाला, एकदम निर्वस्त्र. तिची शरीरयष्टी पाहून बाळू चकित राहिला. पण बाळूची तर फाटली होती. बाळूच्या अंगाला पूर्ण घाम आला. त्याच्यासमोर जे हे दृश्य दिसलं होतं सडकं रक्त, आणि अचानक ते कुत्रं एका बाईच्या शरीरामध्ये परिवर्तित होणं हे खूपच आश्चर्यचकित होतं. बाळू ह्या गोष्टी बघून पूर्णपणे शॉक झाला आणि ती जे बाईचा आकार त्या कुत्र्याने घेतला त्यानंतर त्याचं जे शरीरयष्टी आहे ते एकदम गव्हाळ रंगाची झाली. नाकामध्ये नथ, कानामध्ये झुंबर, डोळ्यामध्ये काजळ, होठावर होठपालीस, डोक्यावर एवढी मोठी बिंदी, त्याचे केस वगैरे एकदम सुव्यवस्थित पूर्णपणे बांधलेले. आणि तिची शरीरयष्टी तर बापरे बाप भयंकर, म्हणजे तिचं खतरनाक, एकदम असं निर्वस्त्र स्त्री असून सुद्धा इतकी खास दिसू लागली ती. बाळूला असं एका मनाने कोपऱ्यामध्ये छोटंसं वाटू लागलं की यार किती चांगली स्त्री आहे. पण जे बाकीचा भाग होता ते पूर्ण भीतीने बाळूचा भरलेला होता मनाचा भाग, आणि त्याच कारणामुळे बाळू भिवू लागला. ती स्त्री हळू वाऱ्याच्या पाशी आली, टोंगळ्यावर बसली. बाळूचे दोन्ही पाय खाली टाकलेले होते. ती एक पाय इकून आणि एक पाय इकून टाकून त्याच्या मांडीवर बसली. पूर्ण शरीर तिनं त्याच्या मांडीवर टेकवलं. तिनं आपले दोन्ही हात बाळूच्या गालावर ठेवले आणि बाळूचं जे चेहरा आहे ते थोडासा असा जवळ गेला आणि बाळूकडं चुंबन करण्यासाठी तिने तिचं तोंड असं समोर केलं.
बाळू काहीही करू शकत नव्हता. त्याला इच्छा तर खूप होती, पण त्याला समजत नव्हतं. एक तर तो दारू पिलेला, वरून भिलेला, आणि त्याच्यासोबत हा जो काय प्रकार घडत होता ते खूपच विचित्र घडत होता. आणि ती जसं जसं तोंड त्या बाळूजवळ नेत होती तसं तसं तिच्या तोंडाचा आकार अजून बदलायला लागला. पहिले म्हणजे ते असं की कुत्रं कसं होतं ना सुरुवातीला, तशा प्रकारचा तिच्या तोंडाचा आकार व्हायला लागला कुत्र्याच्या. मोठमोठाले सुरुवातीला दातं वाढले, नंतर डोळे लाल झाले, आणि नंतर जे तोंड आहे ते चांगलं सोन्यासारखं तिचं दिसू लागलं. ते पूर्णपणे सडायला लागलं. आणि बघता बघता तिनं तोंड इतकं मोठं फाकवलं की जे बाळूचं डोकं आहे ते तिनं पूर्ण डोकं त्याचं आपल्या तोंडामध्ये घट्ट पकडलं. आणि जसं नारळ फोडतात ना तशा प्रकारे बाळूचं डोकं तिने फोडलं. बाळूचं जे काही डोकं आहे त्याचा एकही भाग तिच्या तोंडातून बाहेर पडला नाही. सगळं डोकं तिने एखादा घास चावू चावू खावा तशा प्रकारे तिने पूर्ण त्याचं डोकं खाऊन टाकलं आणि तिथून एका क्षणामध्ये गायब झाली. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावामध्ये हाहाकार झाला की कुणाचे तरी मृतदेह पडलेला आहे, कुणाचा तरी मृतदेह पडलेला आहे. आणि जे बाळूचं मृतदेह पडलं होतं ते त्याच्या सासरवाडीच्या आणि आपल्या गावाच्या मधोमध पडलेलं होतं, मेन रोडवर. जेव्हा सासरवाडीचे माणसं आले, जेव्हा याच्या गावामधले माणसं आले, त्यांनी बाळूकडं बघितलं तर सगळेजण शॉक झाले की हे कसं काय होऊ शकतं आणि हे झालं कसं काय. आता ती जी बाळूची बायको होती तिनं पाहिलं, तिनं ओळखलं की हा बाळूच आहे, हा माझा नवरा आहे. तिथं ते मृतदेह वगैरे त्यांनी उचललं. डोकं सगळीकडे प्रयत्न करून बघितले, काहीही सापडलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, पोलिसांनाही काही सापडलं नाही. कारण की ते डोकं नव्हतंच ना. डोकं तर त्या त्या कोणत्या तरी एंटिटीनं खाल्लं होतं, म्हणजे त्या शक्तीनं खाल्लं होतं बाळूचं डोकं. तर तिथं डोकं कुठलं असणार आहे? काहीच नसणार. आता तिथं बाळूचा जिथं ज्या जागेवर मृत्यू झाला होता तिथं प्रत्येक अमावस्येला एक मृत्यू होऊ लागला. आणि ज्याचे ज्याचे मृतदेह तिथं सापडत होते त्याचे मृतदेह याच प्रकारचे होते. कधी त्या हायवेवर जाणाऱ्या दूरवरचे माणसं किंवा आसपासच्या गावामधले माणसं, पण जास्त करून जे लांब टूरवर निघलेले माणसं आहेत त्या माणसांसोबतच असं होत होतं. आणि अशा माणसासोबत होत होतं की माणूस एकलाच असला पाहिजे. मग तो कारमध्ये एकला असो, बाईकवर एकला असो, किंवा एखादा ट्रक ड्रायव्हर असो. एकल्या माणसासोबतच असं होत होतं. काही दिवसाच्या नंतर त्या जवळच्या दोन्ही गावांनी असं ठरवलं की इथं CCTV कॅमेरे वगैरे लावूयात आपण. तर CCTV कॅमेरे वगैरे लावल्याच्या नंतर काहीही दिसत नव्हतं. जेव्हा ही सगळी काही प्रक्रिया घडायची त्यावेळेस ते कॅमेरे ॲटोमॅटिकली ब्लर व्हायचे किंवा तिथं कॅमेऱ्यामध्ये काही दिसायचंच नाही. पण दुसऱ्या दिवशी तिथं मृतदेह दिसायचा. पूर्ण नाईटची व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळी चेक केल्याच्या नंतरही रेकॉर्डिंगमध्ये काही दिसायचं नाही. आश्चर्यचकित गोष्ट आहे की अशा गोष्टी अचानक तिथं घडायला लागल्या. आणि अखेरकार त्या जागेवर जे काय होत होतं ती जे एंटिटी आहे ती कुणाच्याही नजरेत आली. ती फक्त ज्याच्याच नजरेत यायची ज्याचा जीव तिथं जायचा. त्याच्याच नजरेमध्ये ती एंटिटी, ते भूत, ते राक्षस त्याला दिसायचं आणि त्याचं जीवन तिथं समाप्त व्हायचं. तर मंडळी, कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि आपल्या स्टुडिओबद्दलसुद्धा एक लाईक मारा. चांगली कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा की स्टुडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर प्रोत्साहन द्या. आम्ही अजून सजावट करू याच्यामध्ये चांगलं दिसण्यासाठी. तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.